गेल्या 7 वर्षांपासून कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब म्हणजेच KSC आणि रगेडियन क्लब यांच्या वतीनं DYP KSC रगेडियन कोल्हापूर रन या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे. यावर्षी कोल्हापुरातील कळंबा रोडवरील तपोवन मैदान इथं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी देशभरातून 6,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरात रगेडियननं पहिल्यांदा सुरू केलेली ही भारतातील एकमेव अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. आज पहाटे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमुळे कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजेत आणि कोल्हापूर देशातील ब्रँड बनला पाहिजे अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. यावर्षीच्या स्पर्धेमध्ये 6,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून पुढील वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले पाहिजेत यासाठी नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ही मॅरेथॉन स्पर्धा सर्वात मोठी व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितरित्या प्रयत्न करूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संगीताच्या ठेक्यावर स्पर्धकांनी वॉर्मअप केला. त्यानंतर तपस्या अकॅडमीच्या मधुरा बाटे, नव्या कल्याणकर आणि वेदिका गुरव या मुलींनी भरतनाट्यम सादर केलं. त्यानंतर डीजेच्या ठेक्यावर सहभागी स्पर्धकांनी ठेका धरून भन्नाट डान्स केला. या ठिकाणी विविध फनी गेम्सची मांडणीही करण्यात आली होती. यावेळी शिर्डी TMT बारचे आलोक बन्सल, उद्योगपती अजयसिंह देसाई, उद्योगपती सोपान पाटील, झंवर ग्रुपचे नीरज झंवर, सोनक टोयाटोचे माळी, सरोज कास्टिंगचे अजित जाधव, सरोज फाउंड्रीचे भरत जाधव, उद्योगपती दीपक कोंडुस्कर, सूरज इस्टेट डेव्हलपरचे राजू परीख, SB रिसेलर्सचे सचिन शिरगावकर, भारत दालमिया, ग्रासिम इंडस्ट्रीजचे गुप्ता, अथर्व इंट्राटेडचे मानसिंग खोराटे, सरस्वती साडीचे शंकर दुलानी, युनिक ऑटोमोबाईल्सचे विशाल सोरडिया, तीर्थ डेव्हलपर्सचे रवी संघवी, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, किरण पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्यासह सलगर चाय कॉफी, हिंदुस्तान फूड्स आणि गोवा आयर्नमॅन या कंपन्यांचे प्रतिनिधी, कर्मचारी, खेळाडू तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्पर्धेत 5 वर्षाच्या लहानांपासून 84 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अनेक जण सहकुटुंब या स्पर्धेत सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील यांनीही या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 2 महिला आणि 6 पुरुष अशा 8 दिव्यांगांनीही सहभाग घेऊन व्हीलचेअरवरून ही स्पर्धा पूर्ण केली. ही मॅरेथॉन स्पर्धा 5, 10, 21, 42 आणि 50 किलोमीटर अशा अंतराच्या 5 गटांमध्ये घेण्यात आली. 5 किलोमीटरची स्पर्धा ही तपोवन मैदानावरून सुरू होऊन रंकाळ्याजवळून परत तपोवन मैदान, तर 10, 21, 42 आणि 50 किलोमीटरची स्पर्धा ही तपोवन मैदानाहून सुरू होऊन हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क या मार्गावर घेण्यात आली. या स्पर्धेला JR टायर्सचं सहकार्य मिळालं. आकाश कोरगावकर, चेतन चव्हाण, प्रदीप पाटील यांच्यासह रगेडियन आणि KSCचे पदाधिकारी आणि सदस्यांनी या मॅरेथॉनच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.